रामकृष्ण हरी माऊली संतगाथा चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. टाळ मृदंगाचा गजर, गळ्यात तुळशीच्या माळा आणि मुखात विठ्ठलाचे नाव घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे लाडके संत श्री संत ज्ञानदेव महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला आहे. जर तुम्ही यंदा वारीला जात असाल किंवा पालखीचे दर्शन घ्यायला जाणार असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पालखीचे अधिकृत आणि संपूर्ण वेळापत्रक, त्यांचे मुक्काम आणि रिंगण सोहळा कधी होणार आहे यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा. सुरुवातीला आपण पाहूया जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे वेळापत्रक. तुकोबाच्या पालखीचे प्रस्थान श्री क्षेत्र देहू गावावरून झाले आहे. देहूवरून निघाल्यानंतर ही पालखी अकुडी, पुणे शहर, लोणी, काळेभोर, यवत, वरवंड आणि बारामती मार्ग इंद्रापूरला पोचते. या प्रवासात सराटी येथे नीरा नदीचे पवित्र स्नान होते आणि पालखी अकलूजमध्ये प्रवेश करते. माळीनगर येथे तुकोबाच्या पालखीचे पहिले उभे रिंगण पाहायला मिळते. त्यानंतर वेळापूर आणि भंडी शेवगाव करत पालखी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात दाखल होते. आता जाणून घेऊया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक. आळंदीहून ज्ञानेश्वराच्या पालखीचा जल्लोषात प्रस्थान झाल्यानंतर पालखी पुणे शहरात मुक्कामासाठी येते. पुणे, सासवड, जेजुरी आणि वाल्हे मार्ग पालखी नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करते. लोणंद आणि तरगावचा मुक्काम आटोपून पालखी पलटण आणि नातेपुते येथे पोचते. माहुलीची पालखी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा. वेळापूर जवळील चांदोबा लिंब येथे पहिले उभे रिंगण तर बाजीराव अथांग जनसागराच्या उपस्थित गोल रिंगण पार पडते. अखेर लाखो वारकऱ्याच्या माऊलीची पालखी पंढरपुरात विठुरायाच्या भेटीला पोचते. तर माऊली हे होते 2026 आषाढी वारीचे संपूर्ण वेळापत्रक. तुम्ही यंदा वारीला जाणार आहात का किंवा पालखीच्या दर्शनाला तुमचा काय प्लॅन आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू वारकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. धन्यवाद.